आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अजितदादांनी अर्थसंकल्पातून दिला शेतकऱ्यांना दिलासा। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत शिंदे सरकारचा 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला। पुढच्या 3 महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे राज्याच्या नागरिकांचं विशेष लक्ष होतं। अजित पवार यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीनला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे शेतकरी त्रस्त होते, पण शेतकऱ्यांच्या मनस्तापाचा विचार करून शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत। कापूस आणि सोयाबीन पिकाच्या राज्याच्या उत्पन्नात वाटा आहे। गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे नुकसान सोसावं लागलं होतं। आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। मागेच कॅबिनेटने निर्णय घेतला होता, पण आचारसंहिता लागली होती। आता कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना 5,000 देणार आहोत। कांदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 200 कोटी रुपयाचा फिरता निधी तयार केला जाणार आहे, अशी मोठी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली। शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। 1 रुपयात पीक विमा, गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान अशा अनेक योजना सुरू आहेत। 1 रुपयात पीक विमा योजना सुरू होणार आहेत। ई पंचनामा योजना राज्यभरात राबवण्यात येणार आहे। शेतमालाच्या स्थानिक पातळीवर माल साठवणुकीसाठी गाव तिथे गोदाम योजना राबवणार आहोत। त्यासाठी 100 गोदामाची दुरुस्ती करणार आहोत, असं अजित पवार आज विधानसभेत म्हणाले। अजित पवार यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। शेतकऱ्यांना मोफत वीज व्हावी यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप देण्यात येईल। तसेच पूर्णपणे वीज माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। नवीन दुग्ध व्यवसाय योजनेतून नवा उद्योग निर्माण करताना शेतकऱ्यांमध्ये प्रोत्साहन देण्याचे काम सरकार करणार। बांबूची लागवड केली जाणार आहे। गोसे खुर्द प्रकल्पातून 65 TMC पाणी वळवले जाणार। जलयुक्त शिवार अभियान 2 राबवले जाईल, असं अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं। स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी हे ब्रीद जपत शेतकऱ्यांना विविध पातळीवर सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। बी बियाणासाठी थेट अनुदान, सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन, शेतमालाचे मूल्यवर्धन, शेतमाल साठवणूक, बाजारपेठेची उपलब्धता इत्यादींबाबत विविध योजना राबवण्यात येत आहे। शासनाने सन 2023-24 या आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी, 1 रुपयात पीक विमा, गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान अशा विविध योजना सुरू केलेल्या आहेत। शेती आणि संबंधित क्षेत्राच्या ठळक तरतुदीकडे मी आता सभागृहाचं लक्ष वेधित आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जुलै 2022 पासून 15,245 कोटी 76 लाख रुपयांची मदत करण्यात आलेली आहे। नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 24,47,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत 2,253 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे। नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा 2 ऐवजी यावेळेस 3 हेक्टर करण्यात आली आहे। राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने ही मदत करण्यात आली आहे। खरीप हंगाम 2023 करता राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून तिथे विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत।